अंबरनाथ नगर परिषदेने अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिरच्या परिसरात असलेले अनेक बेकायदा बांधकाम, अर्थात त्यामध्ये 30 घरं होती आणि एक दुकान होते, हे संपूर्ण बेकायदा बांधकामे जमीनदोस्त केली। ही बेकायदा बांधकामं जमीनदोस्त करतानाच तेथील स्थानिक रहिवासी, त्यामध्ये जास्त महिला होत्या, या महिलांनी पोलिसांवरही दगडफेक केला। सोबतच महानगरपालिकेचे कर्मचारी होते त्यांच्यावर देखील दगडफेक केला। यामध्ये सौम्य लाठी चार्ज करण्यात आला, ज्यामध्ये एक महिलेला मार लागलेला असल्यामुळे ती घायल झाली। परंतु निवडणुकीच्या नंतरच हा सगळा प्रकार का घडत असतो आणि महत्त्वाची बात ही आहे की यामध्ये फक्त झुकी झोपडे, अर्थात झोपड्यांच्या वरतीच विकास कार्य करण्याची आठवण या महानगरपालिकेतील म्हणा किंवा या सरकारमधील असलेल्या शासन प्रशासनाला कशी काय आठवते, हा महत्त्वाचा प्रश्न। वारंवार ज्यावेळेस याच्या अगोदर ते गुरुवार 26 रोजी इथे आले, त्यावेळेस सुद्धा आम्ही इथल्या कर्मचाऱ्यांना त्यावेळेस सांगितलं होतं की तुम्ही आम्हाला 2 वेळेस लिहून द्या की तुमचं आम्ही पुनर्वसन करतो आणि तुम्हाला आम्ही पर्याय घरे देतो। आम्ही स्वतःहून घरं खाली करायला तयार आहे। परंतु या उल्हासनगर महानगरपालिकेचे प्रभाग अधिकारी 4 आणि ते अतिरिक्त अधिकारी गणेश शिंपी हे ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीयेत। मग त्यांनी आम्हाला त्या दिवशी सांगितलं की हा जो प्रस्ताव पुनर्विकासाचा आहे तो अंबरनाथ नगरपालिका करते, तुम्ही त्यांच्याकडे पाठपुरावा करा। म्हणून आम्ही अंबरनाथ नगरपालिकेवरती त्यांना आम्ही भेटायला गेलो आणि 2 तारखेला तिकडेही मोर्चा आम्ही आयोजित केला। आणि 2 तारखेला मोर्चा आयोजित केल्यानंतर तिथले जे शहर अभियंता आहेत राजेश तडवी, त्यांनी मला सांगितलं की साहेब आम्हाला रिक्वेस्ट केली तुम्ही मोर्चा काढू नका, तुमचं पुनर्वसन केलं जाईल, तुम्हाला टप्प्याटप्प्यानं तुम्हाला घरं दिली जातील। असं सांगितल्यानंतर आम्ही मोर्चा स्थगित केला आणि पुन्हा आम्ही 30 तारखेला मोर्चा पुन्हा या पुढच्या 30 तारखेला 10 तारखेला आम्ही मोर्चा पुन्हा आयोजित केलेला आहे आणि वकिलांच्या मार्फत न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे। अशा वारंवार आम्ही लेखी पत्रव्यवहार प्रभाग समिती 4ला करतो, आयुक्त मॅडम करतोय, सगळ्यांना करतोय आणि एवढं करून सुद्धा गेल्या पिढ्यानपिढ्या वर्षापासून आमचे आदिवासी बांधव इथे राहत आहेत। त्यांचा मुलाबाळांचा संसार यांनी एक वेग घेऊन आमच्यावर अन्याय केलाय, आमच्या आदिवासी बांधवांवर अन्याय केलाय। कोणत्या प्रकारचा लेखी ऑर्डर, कलेक्टरचा आदेश, महापालिका आयुक्ताचा आदेश नसताना पोलिसांचा बलाचा वापर करून ही आमची त्यांनी घरं तोडलेली आहेत, हे अन्यायकारक आहेत। आम्ही या संदर्भात खंडोबा कोर्ट, दिवाणी न्यायालय कल्याणमध्ये यांच्यावरती केलं जाईल। त्याच्यानंतर जे दोषी अधिकारी आहेत गणेश शिंपी साहेब, जे अतिक्रमण अधिकारी आहेत, प्रभाग समिती 4चे अलका पवार आहेत, यांच्यावर सुद्धा यांना कायम सस्पेंड करण्यासाठी त्यांनी कोर्टाचं उल्लंघन केलेलं आहे, कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे। त्यांना सस्पेंड करण्यासाठी आम्ही कोर्टातून ऑर्डर घेऊ आणि आमच्या आदिवासींच्या त्यांना घरापासून वंचित केलं, त्यांचा संसार उघडावर केला, त्यांना भयभीत केलं, त्यांना भीती घालून त्यांच्यावरती दगडफेक केली। म्हणून आम्ही 8चा गुन्हाही त्यांच्यावर दाखल करणार आहे। न्यायालयीन प्रक्रिया आम्ही चालूच ठेवणार आहे। जरी त्यांनी आता तोडले आणि जरी ते म्हणत असतील की आमची आम्ही विजय झालेलो आहे, परंतु आम्ही कायद्यापुढे कोणीही मोठा नाही। इथं स्थानिक नगरसेवक असताना सुद्धा इथल्या प्रशासनाने स्थानिक नगरसेवकांचं सुद्धा ऐकलं नाही। आम्ही तर संघटनावाल्यांचं सुद्धा आमचं ऐकलं नाही। म्हणून कुठल्याही परिस्थितीत आम्ही उल्हासनगर महानगरपालिकेचे जे प्रशासन आहे, इथले प्रभाग अधिकारी आहेत, इथले अतिरिक्त अधिकारी आहेत, यांच्यावर न्यायालयीन कारवाई केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाहीत आणि आमच्या गरिबांना यांची नुकसान भरपाई आणि पर्याय घरं जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आमचा न्यायालयीन लढाई आणि संविधानिक मार्गाने लढा आम्ही चालू ठेवणार आहे, आम्ही कायमच करणार आहे। एवढं बोलतो, धन्यवाद।